कालपर्यंत डाळीबाबत छापे घातले गेले. 190 कोटी रुपयांची डाळ रात्री उशिरापर्यंत जप्त करण्यात आली आहे. राज्यात 23,300 मेट्रिक टन डाळ एकट्या मुंबईत तर 22,000 मेट्रिक टन डाळ ज्याची किंमत 165 कोटी रुपये. डाळीचा होलसेल मधला दर हा 160 रुपये आहे. काल 170 होता. साठेबाजांकडून ही 190 कोटी रुपयांची डाळ जप्त करण्यात आली आहे. हे पद्धतशीरपणे षडयंत्र केलेलं आहे. याच्या मागे कोण आहे याचा पाठपुरावा होणार आहे. या संदर्भात गिरीश बापट यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. ₹23,340 मेट्रिक टन ही पूर्ण राज्याची आणि एकट्या मुंबईमध्ये 22,000 मेट्रिक टन ही काल 6 गोडाऊन्सवर. त्यातली काही गोडाऊन्स ही गोडाऊन्स नाहीच आहे, बेकायदेशीर साठा. म्हणजे गोडाऊनच्या लिस्टमध्ये मान्यता प्राप्त गोडाऊन, त्याला लायसन्स, त्याचं रजिस्टर, त्याचं चेकिंग, कारण अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांची गोडाऊन असतात. हां, हे बेकायदाच गोदाम आहे. त्यातली 3 तरी नक्की आहेत की ज्यांना काही परवानगी नाही, काही नाही अशी. ह्यांच्यावर काल धाडी टाकल्या. त्याची किंमत 165 कोटी रुपये होती. मुंबईची कालची फक्त. हा, तो जो साठा आहे तो जास्त आहे, पण अजून बाकीच्यांचा यायचा आहे. आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमित, धक्कादायक खरं तर ही माहिती आहे. जवळपास 190 कोटी रुपयांची ही जी डाळ आहे ती आता जप्त करण्यात आली आहे. काय अधिक माहिती गिरीश बापटांनी दिली या सगळ्या पत्रकार परिषदेत? भूषण, गमतीची गोष्ट अशी आहे की या जरी धाडी टाकण्यात आल्या असल्या तरी या धाडीमध्ये जो डाळींचा साठा हस्तगत झालेला आहे तो ज्या ज्या व्यापाऱ्यांकडे आहे त्या व्यापाऱ्यांकडे झालेला व्यवहार हा सर्वप्रथम तपासावा लागेल. म्हणजे ही डाळ नक्की कुठून आणण्यात आली, कुठल्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून आणण्यात आली, बाहेरच्या राज्यातून आणण्यात आली का थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतली गेली, हे सगळं तपासल्यानंतर त्यानंतर जर का तो साठा अवैध आढळला तेव्हा ती डाळ ही राज्य सरकारला ताब्यात घेता आणि मग त्याचा लिलाव होईल आणि मग ही डाळ बाजारात येईल. तर या सगळ्या प्रक्रियेला सुद्धा काही वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे हे जरी 23,000 क्विंटलचे साठे जरी राज्यामध्ये छाप्यामध्ये आढळून आले असले तरी प्रत्यक्षात डाळ ही बाजारात कधी उतरणार, किती येणार, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे हे धाड सत्र कालपासून जे सुरू झालंय ते अजूनही पुढील काही दिवस सुरू राहील. मात्र प्रत्यक्षात डाळ मोठ्या प्रमाणात बाजारात कधी येणार आणि डाळीचे दर खरोखर स्वस्त होणार का, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि हा सुद्धा मुद्दा स्वतः गिरीश बापटांनी सुद्धा या पत्रकार परिषदेत मान्य केलाय. त्याच्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तातली डाळ कधी मिळणार याचं उत्तर आजच्या पत्रकार परिषदेनंतर सुद्धा हे अनुत्तरितच राहिले असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. धन्यवाद आम्ही त्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय कालपासून जे छापासत्र सुरू आहे त्यामध्ये जवळपास 23,000 मेट्रिक टन इतकी डाळ जप्त करण्यात आली. 190 कोटी रुपयांची ही डाळ आहे. मात्र हे छापासत्र सुरू असताना दुसरीकडे व्यापाऱ्यांमध्ये मात्र या संदर्भात नाराजी दिसून येते. काय नेमकं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे पाहूयात. हमारे साथ इंडियन पल्सेस एंड ग्रेन एसोसिएशन के चेयरमैन है प्रवीण डोगरे. सर, किस तरीके का ये जो दाल प्राइसेस जो बढ़ रहा है, कल महाराष्ट्र गवर्नमेंट और सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट्स भी एक तरीके की रेट्स जो चल रही हैं, और कब तक आपको उम्मीद है कि जो दाल की जो प्राइसेस हैं वो कम हो जाएंगी? मेरे ख्याल से यहाँ जो मैंने ऐसा आपको बताया कि पोर्ट के बाहर ही 2.5 लाख टन माल खड़ा है और अगले 3 महीने में 25 लाख टन माल आने वाला है. तो ये मेरे ख्याल से 15 दिन से ये बाजार नीचे आने लगेंगे और प्राइसेस विल कम डाउन. 15 दिन के अंदर दालों के प्राइसेस हैं वो कम हो जाएंगे. सर, कितनी दाल इंपोर्ट आप कर रहे हैं इस समय, और जो स्टॉक लिमिट लगाई गई है यदि ये लगी रहती है तो कितना मुश्किल हो जाएगा आने वाले समय में? नहीं, स्टॉक लिमिट लगी रहती तो बहुत मुश्किल हो जाएगा क्योंकि माल आएगा ही नहीं है. सारे जहाज कैंसिल बाहर खड़े हो जाएंगे, दूसरे डेस्टिनेशन में चले जाएंगे, इंपोर्ट के कॉन्ट्रैक्ट कैंसिल हो जाएंगे. पर मुझे लगता नहीं है ये कि ये रहेगा. मेरे ख्याल से सरकार ने हमने कम्युनिकेशन की है सरकारी अफसर से और मेरे ख्याल से उनमें एक बार उनकी बात उनको समझ आ जाएगी तो ये खोला जाएगा. सर, उम्मीद करें कि जो तूर दाल और उड़द दाल है उसके प्राइजेस में भी फेस्टिव सीजन को देखते हुए प्राइजेस कम होंगे? नहीं, हमने कहा कि हमारे एसोसिएशन ने तो अनाउंस कर दिया 135 रुपये में 1 लाख किलो हम सरकार को ही देंगे माल, वो अपने पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम में डाल दो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.